पुरुषांचा एक विषय वेगळा आहे की त्यांच्यावर खूप जबाबदार आहे. त्यांना टाईमच नाही आहे. जर मनाला थोडासा वेळ मिळाला, आपण काय म्हणतो की मन मोकळं करायचं आहे. एखादा व्यक्ती आपला मित्र असला पाहिजे तिथं. मला खूप दुःख झालंय किंवा खूप मी डिप्रेशनमध्ये आहे. मग मला कोणीतरी पाहिजे माझं व्यक्त व्हायला. आणि हे खरं आहे का? की त्याने माणूस मोकळा होतो? हो, निश्चित होतो. पण सगळ्यात पहिले कोणाला सांगायचं? तुम्ही हं, स्वतःच्या मनाशी बोला ना. हं, मन तुमचं खरंच तुम्हाला सांगतं, हं, की ही गोष्ट योग्य आहे की नाही. राहिला प्रश्न जबाबदारीचा, हं. पुरुषांना काय, स्त्रियांना काय, जबाबदाऱ्या दोघांनाही तेवढ्याच असतात. बरोबर. दोघेही तेवढेच पेलल्या जातात. पण हं, स्त्री आपलं मन मोकळं लवकर करू शकते, कारण की तिचा तो ढाचच तसा आहे, हं, की हं, तिला त्या भावनाच दिलेल्या आहेत. कोमल भावना असतात. आई होण्याचं जबाबदारी असते तिच्यावर. बहीण असते, आई असते, बायको असते, नंतर अजून मैत्रीण असते. त्यामुळे ती तशीच कोमल असते. त्यामुळे ती पटकन ओळखू शकते, की हां, अरे आपल्या नवऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्या मुलाला प्रॉब्लेम आहे, आपल्या प्रियकराला प्रॉब्लेम आहे, ही ती पटकन ओळखते. पुरुषही ओळखतात. फक्त कसं असतं त्यांनी ते ओळखायला पाहिजे, की नाही स्त्रीच्याही काही भावना असतात किंवा तिलाही काही मन असतं. हं, हा जो पुरुष ओळखू शकतो ना, हं. तो सगळ्यात जगातला सुखी पुरुष असतो. काय म्हणता? खरं की नाही? पण आयडिया द्या कसं घरात ओळखायचं? घरात भांडणं भांडणं कशी घरात भांडणं नाही होणार की. नाही होतात की स्त्रियाचं येतं. कळतच नाही तुम्हाला म्हणजे मग काय कळत हां, नाही? तेच तर आहे. हं. स्त्री का बरं बोलते अशी? नाही ते तुम्हाला रुसून बसते आपल्याला माहीतच नसतं कशाने रुसून बसली. म्हणून म्हणून मग ते ओळखायला पाहिजे ना, हं. असं आहे ते. पण ते ओळखण्याची काही आयडियाज असतील का? हो, तिच्या चेहऱ्यावरनं लक्षात येतं की हं. काय झालंय ते? काय झालं ते लक्षात येतं. अरे नुसतं तुम्ही साधं विचारा तर. हं, हं, हं. नाही फक्त पण कसं बऱ्याचदा असतं नुसतं विचारतो आपण, की हां, काय झाले, काय झाले? बरोबर. स्त्री तसं नाही सांगत आहे. तुम्ही नाही, समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला कळत नाही का मला काय झालंय? बरोबर आता आहे. ह्यात काय कळायचं? कसं कळायचं? मग तीच तर गंमत आहे खरी. हं, संसारातली तीच तर खरी गंमत आहे. अहो, हं, तुम्ही चेहऱ्याकडे बघा, तिच्या भावना ओळखा. हं, लगेच लक्षात येतं. अरे नुसतं काहीच नाही झालं, तर दिवसभर अजून "काय म्हणतेस? कशी आहेस?" हं, तिचं छोटंसं जरी मन ओळखलं ना, हं, अख्खा संसार तुमच्यासाठी ती करते. एवढं हं, सगळं घर सोडून येते. तुमच्यासोबत आयुष्यभर राहते. हं. थोडंसं जर का तिच्या मनाने, तिच्या कलानी बरोबर. चाललं तर संसार खूप सुखाचा होतो.